खूपच जबरदस्त टुर्नामेंटचं आयोजन होत असतं आणि तीच टीम या ठिकाणी आपण बघतोय खेळताना दिसते. चॅलेंज स्पोर्ट्स टीम जे फिल्डिंग करताना आपल्याला दिसेल. टॉस जिंकल्यानंतर प्रथम त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेले ते नवाब स्पोर्ट या टीमला. महेश पाटील फॅम टीम आहे चॅलेंज स्पोर्ट्स नवाब स्पोर्ट. 6 षटकाचा हा सामना आहे. पहिली 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत. जास्त वेळ जर तुम्ही घेतला तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल, कारण शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक बाउंड्रीचा जो फिल्डर आहे तो आतमध्ये इन सर्कलमध्ये घेतला जाईल याची नोंद आहे. त्यामुळे 25 मिनिटाच्या आत ही पहिली 5 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. यस सर, रितेश धुमाळ येतोय, वेगवान, फास्ट अँड फ्युरियस. रितेश धुमाळला आपण जॉली स्पोर्ट्स संघामधून खेळताना पाहतोय नेहमी. तसं त्याचं घरेलू मैदानात टायमर ऑन होणार आहे. 25 मिनिटात आपण 5 षटके पूर्ण करायची आहेत. अन्यथा जास्त वेळ घेतली तर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. पंच इशारा करताय सलामी जोडी खेळपट्टीवर. शहाजाद त्याबरोबर राहुल. क्षेत्ररक्षण जर बघितलं एसटी रक्षक एसटीच्या अगदी जवळ आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. पहिल्या चेंडू हलकी हाताने खेळलेला स्टेट टू, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डायरेक्ट हिट. पंचांकडे हलकसं अपील केलं होतं, मात्र फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचला होता. डावाला सुरुवात झाली, शुभारंभ झालेला आहे. काय जबरदस्त फिल्डिंग त्रिमूर्ती गायकवाड याची आपण बघितलं. कव्हर्सच्या दिशेने उभा होता सर्कलमध्ये. त्रिमूर्ती गायकर अप्रतिम फिल्डिंग आणि डिरेक्ट हिट केलं होतं. या ठिकाणी थोडंसं मागे पडलं असतं बॅटर तर नक्कीच विकेट जाण्याची दाट शक्यता होती. तर पहिल्या बॉलवर एक सिंगल काढून आपलं खातं ओपन करतोय शेजाद. रितेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. जवळपास 8 ते 10 पावलांचं रनअप आहे. लेफ्ट आर्म याला ड्राईव्ह केलं, सरळ जाते, चेंडू अडवलं जात आहे डीप मिड ऑनला आणि तोपर्यंत स्ट्राईक सोडण्याची संधी मिळाली ती राहुलला. 1 धाव पूर्ण झाली. धावसंख्या झाली 2. थोडं सावधानता बाळगली जाते. चांगला ऑन ड्राईव्ह यावेळेस थोडासा पुढे बॉल ठेवला होता. बॉलिंग लाईनअप आपण जर बघितलं अतिशय चांगली आहे. रितेश धुमाल काय जबरदस्त कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. चांगला ऑन ड्राईव्ह, 1 धाव मिळते सिंगलने. राहुल सुद्धा आपलं खातं ओपन करतोय. रितेश धुमाल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म. हा चेंडू मात्र पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला आणि त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. थोडा अप्परकट खेळण्याचा प्रयत्न होता, पण हेमंत अप्परकटचा फटका जो आहे ना, 1 फॉर द ओव्हरचा इशारा येतोय. अप्परकटचा फटका टेनिस क्रिकेटमध्ये यस पंधाचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1 फॉर द ओव्हरचा इशारा आलेला आहे. यस थोडंसं अनिवन बाउन्स मिळाला होता ह्या बॉलमध्ये आपण बघितलं. थोडासा लेग कट सुद्धा झाला होता. व्हाईटचा इशारा होतो पंचांचा. रितेश धुमाल पायाला फटका, गॅप शोधलेली आहे. ताकद तिथे झोकलेली नव्हती. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. अडवण्यात येशील का बघायचं आहे, मात्र चेंडू डीप कव्हर, सीमा पार, चौकार. प्लेसमेंट किती चांगली आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा बॉल खेळून काढला होता आणि बॉलला सरळ पाठवलं होतं बाउंड्रीच्या बाहेर. चौकार, हा पहिला चौकार येतोय या इनिंग मधला शहजादच्या बॅट मधून. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा टॉस घेतलाय. मिड ऑफ चेंडू घेऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला कॅच प्रितेशने घेतलाय. अशा प्रकारे विकेट जाईल. विकेट नंबर फर्स्ट. पहिला फलंदाज बाद होतोय नवाब स्पोर्ट भिवंडी टीमचा. शहजाद इज आउट. कारण हेच फार महत्त्वाचं असतं. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. तुम्ही जेव्हा झेल घेता तेव्हा नक्कीच संघामध्ये मनोधैर्य वाढतं, संघामध्ये आत्मविश्वास वाढतो, उत्साह निर्माण होतो. एखादा झेल सोडल्यानंतर मात्र थोडंसं मानसिक दबाव निर्माण होतो. चला लगेच बॅटर यायचं आहे. वेळेबद्दल आपण सहकार्य करायचं आहे.
काय जबरदस्त कॅच. खरोखरच असं वाटलं की हा मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल जाईल, मात्र चांगली उंचीचा फायदा मिळताना दिसतो विदेशियाला आणि अशा प्रकारे विकेट जाते. 7 वर हा पहिला फलंदाज बाद होतोय नवाब स्पोर्ट भिवंडी या टीमचा. बॅटिंगसाठी आलेला आहे शुभम. पहिलं यश रितेश, पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देतोय. एक चौकार लागवल्यानंतर मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. रितेश धुमाळ पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला फटकावून साईडला खेळायचं होतं, मात्र झेल होणार नाही, कारण एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे आणि तोपर्यंत शुभमला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव पूर्ण करण्याची. एका धाव धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 1-8. थोडासा लेग कटर होता, त्यामुळे हा मिस टाइम शॉट लागला होता. सिंगल जरूर या ठिकाणी मिळते. काय जबरदस्त गोलंदाजी केली. एक चौकार आला होता, त्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक केलं रितेश धुमालने. अगदी कंट्रोल गोलंदाजी केलेली आहे या पहिल्या षटकामध्ये. रितेश जवळपास 10 ते 12 बॉलांतर VIP कक्षाकडून गोलंदाजी करतोय. याला पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेत आहे. झेल होईल का? ताळमेल नाहीये, समन्वय नाहीये. पहिल्या गाडी छूट गई. समन्वय फार महत्वाचा आहे, कॉलिंग फार महत्वाचं असतं. तुम्ही जेव्हा झेल घेतात किंवा धावा घेतात तेव्हा तुमच्या दोघांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे, कॉलिंग असणं गरजेचं आहे, कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. ते बघायला मिळालं नाही आणि सरते शेवटी मात्र झेल ड्रॉप झाला. हॅलो धन्यवाद सर. जाऊया आपण पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. खऱ्या अर्थानं आजच्या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून आपण उपस्थिती पाहतोय, सन्माननीय विठ्ठलजी जाधव आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. नितेश जयंकर आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ असते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावं. सन्माननीय विठ्ठलजी जाधव, आदरणीय निलेशजी चौधरी, नितेश शंकर यांचं कट्टर समर्थक. आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य गेस्ट आहेत, प्रमुख अतिथी आहेत, सन्माननीय विठ्ठलजी जाधव यांचा ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. ज्युनियर शिंदे साहेब म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची या परिसरामध्ये ओळख आहे. विठ्ठल जाधव यांचा ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय नरेश डायमा यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. नरेशजी यांना देखील आपण सन्मानित करूया. नितेश अणकर यांना विनंतीशील आपण आपल्या शुभ असते त्यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावा. भारतीय जनता पार्टीचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख आहे, नरेश डायमा यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ देऊन त्यांचं सन्मान आणि स्वागत या चषकाच्या माध्यमातून केलं जातं आहे. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. पहिलाच बॉलला प्रतिम टाकला, ऑफ स्टंपच्या बाहेर अँगल बनवला वैभव मालीने. एक चांगला गोलंदाज आहे. पुन्हा एकदा लेग कटर बॉल. काय जबरदस्त कटर बॉलिंग टाकताना दिसतोय वैभव माली. अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा पण बघितलं थोडासा लेग कटर होता आणि पण बाउन्स सुद्धा मिळाला होता या बॉलमध्ये. येस, व्हेरिएशन. आत्ता झालेल्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो कशाला घडलं, त्याने एक बाईकचा हकदार ठरला होता. बाईक पटकावली होती. वैभव माळी कंप्लीट ऑलराऊंडर आहे आणि वैभव माळीचा विचार केला तर व्हेरिएशन बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. लेफ्ट आर्मने शपल चालवता फलंदाज. बॉल पडतोय, 1 रन कंप्लीट होते. स्कोर जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 11 रन्स. खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळते. आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी अचूक टप्प्यावर आणि प्रत्येक चेंडूमध्ये बदल करताना आपण वैभव माळीला पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे.
ऑफ्टमच्या जास्त बाहेर ह्या वेळेला वाईटचा इशारा असेल पंचांचा. टप्पा सुद्धा आपण बघितला भरपूर बाहेर पडला होता. त्यानंतर आणखी टर्न घेऊन बॉल बाहेरच्या दिशेने गेला. वाईटचा इशारा होतो. एक अतिरिक्त रन मिळते. स्कोर जाऊन पोहोचेल 12 वर. अजूनही चांगली धावसंख्या. पहिल्या षटकात खरं तर 10 धावा आल्या होत्या, मात्र या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी वैभव जरा. हॉफली घेतलं, लॉफ्ट केलंय, मात्र लॉंग ऑनची एरिया क्लिअर होऊ शकत नाहीये. फिल्डर होतो त्या ठिकाणी. सचिन अप्रतिम कॅच घेतलाय. अशा प्रकारे विकेट जाईल SK नवाब स्पोर्ट भिवंडी टीमची. फलंदाज बाद. या वेळेला स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र लॉंगची एरिया क्लिअर करू शकला नाहीये आणि अतिशय चांगला कॅच. विकेट त्या ठिकाणी जाते आणि फलंदाज राहुल होतो बाद. 2 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या आहे 12 रन्स. 1 बॉल शेष असेल या दुसऱ्या षटकातला. बॉलिंग ट्रॅकवर अंतिम बॉल घेऊन जातोय वैभव माळी. पुन्हा एकदा आपण बघितलं थोडंसं बाहेर जातो बॉल. टर्न झाल्यानंतर वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळते. धावसंख्या जाईल 13 वर. याचं 2 आपण ग्रामीणचे सामने बघितले. त्यानंतर आपण वळलो तर BC4. त्यानंतर चौथा सामना जो होईल जय हनुमान पोगाव आणि बालकुम सोनोई मोरोई. जय हनुमान पोगाव आणि सोनोई मोरोई दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. अंतिम बॉल वैभव माली. फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये सुद्धा आहे. बॉल जाईल लॉंग लेगच्या दिशेने, बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर 17 रन्स आणि 11 मिनिटांमध्ये ही 2 षटकं कंप्लीट केलेल्या आहेत चॅलेंज स्पोर्ट भिवंडी या टीमने. काय म्हणाल डॉक्टर गवळी सर, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 वर 2 विकेट. नाही, अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण ही पॉवर पेची षटके होती आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर बघितलं पण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा वैभव माळीद्वारा बघायला मिळाली, कारण वैभव माळीने सुद्धा खूप अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. फक्त 7 धावा देऊन महत्त्वपूर्ण 1 फलंदाज बाद केला. रितेश धुमाळने सुद्धा 1 फलंदाज बाद केला होता. तर 2 षटकाच्या सामन्यात 17 धावा. त्यानंतर चौथा सामना जो होईल तो जय हनुमान पोगा विरुद्ध सोनोई मोरोई. दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. एक लक्षात घ्या, आपण जो संघ उशिरा उपस्थित राहील त्या संघाला 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात येईल आणि दोन्ही संघ जर उशिरा आले तर मात्र 3 चेंडूंचा खेळ कमी करण्यात येईल. म्हणजे जी 5 षटके आहेत ते आपणास 4 षटके आणि 3 चेंडूचा खेळ दोन्ही संघांना मिळेल. लक्षात घ्यायचं आहे. कडक स्ट्रिक वॉर्निंग. आता मात्र गोलंदाजीसाठी 3रं षटक, महत्त्वपूर्ण षटक योगेश भालेकर. योगेश चांगला चेंडू क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने खेळायचं होतं, मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क नाहीये. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजीने चांगली सुरुवात मिळवून दिलेली आहे चॅलेंज स्पोर्ट टीमसाठी. सुरुवातीला बघितलं आपण रितेश, त्यानंतर वैभव, यावेळेस योगेश सुद्धा चांगली सुरुवात मिळवून दिलेली आहे. योगेश व्हॉट अ शॉट. लॉफ्टेड शॉट सरळ फेकून दिलेला आहे लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार षटकार. केलं बॉलला लॉंग ऑनच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 6 रनसाठी षटकार. अप्रतिम शॉट. फलंदाज शुभमच्या बॅटमध्ये येतो हा पहिला षटकार. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 23 रन. 23 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर
हो यावेळेस फोर्सिंग शॉट आहे. वन बाउन्स जाईल बाउंडच्या बाहेर. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 4 रनसाठी चौकार. थोडासा टप्पा आखून ठेवण्याचा प्रयत्न होता. फोर्सिंग शॉट लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सरळ बॉलला पाठवलं एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. बॅक टू बॅक 2 मोठे फटके येतात शुभमच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बघितलंय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन आहे. फटका तर चांगला होता मात्र फिल्डिंग आहे. 2चा कॉल आहे. रनआउटची संधी. रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली वाखाण्याजोगी. 2 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 29 रन्स. आता मात्र रन्स होताना दिसतात एसके अँड नवाब स्पोर्ट भिवंडी टीम साठी. 29 लॉस ऑफ 2 विकेट. मागच्या 3 बॉल मध्ये थोडासा महागडा पडलेला आहे बॉलर योगेश. योगेश मॅन फ्रॉम भावाले मार्गस्थ होईल. राईट आर्म. यावेळेला हेलिकॉप्टर फटका खेळलेला आहे मिड विकेटला. ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी जात नाही. चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. काय बॅटिंग करतोय शुभम. या षटकामध्ये सुरुवातीला बघितलं आपण थोडा डॉट बॉल खेळला होता इनिशियली. तब्बल 4 डॉट बॉल खेळल्यानंतर त्यानंतर मात्र आक्रमकता बघायला मिळते. तब्बल 4 चेंडूमध्ये त्याने 14 धावा पटकावलेल्या आहेत. वैभव माळीच्या गोलंदाजीवर थोडंसं स्ट्रगल करताना दिसला आपल्याला. त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग करतोय योगेश. याला पुन्हा चांगला ड्राईव्हचा फटका. चेंडू सरळ जातोय तो म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ते वर्षी काहीतरी नवीन असते या धर्मराजा चषकमध्ये. मागच्या वर्षी आपण बघितलं महानंदी बकासूर याचं आगमन झालं होतं आणि तोच सॉन्ग या ठिकाणी आपण ऐकलेला आहे. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर एसके नवाब स्पोर्ट टीमची 35 रन्स 2 गडीच्या मोबदल्यात. थोडंसं महागडं षटक पडले योगेश भालेकर याचं, ज्या षटकामध्ये तब्बल 18 रन्स मोजलेले आहेत. पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानामध्ये. असं डेफिनेटली हेमंत आपण पाहतोय 11 चेंडूमध्ये 20 धाव पटकावल्या शुभमने. खास करून आक्रमकता दाखवली 3ऱ्या षटकामध्ये. आणि जो संघ थोडासा बॅकफुटला वाटत होता 2 षटकामध्ये 17 धावा, आता मात्र फ्रंटफुटला वाटतोय कारण 35 धावा झालेल्या आहेत आता मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर. हे टोटल एक चांगलं टोटल आता म्हणू शकतोय. 2 षटकामध्ये फक्त 17 होत्या, तर या षटकामध्ये तब्बल 18 धावा आलेल्या आहेत. जवळजवळ 12च्या आसपास सरासरी राखलेली आहे. ही सरासरी एक चांगली सरासरी म्हटली जाईल टेनिस क्रिकेटमध्ये. 6 षटकाचा हा सामना आहे आणि बघूया 6 षटकाच्या सामन्यामध्ये प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर आता 70 दाखवतोय. 70 पेक्षा जाण्याचा प्रयत्न, जास्त जाण्याचा प्रयत्न केला जाईल का? बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस बॉलर येतोय वैभव माली. पुन्हा एकदा कंटिन्यू बॉलिंग करण्यासाठी. मागच्या षटक कमालीचं टाकलं होतं वैभवने. पहिलाच बॉल अप्रतिम डिलिव्हरी, क्रॉस प्लेटेड शॉट केल्याचा प्रयत्न, कटर बॉल टाकतोय. पुन्हा एकदा हा डॉट बॉल. सुरुवात डॉट बॉलनी करताना दिसतोय वैभव माली. खूप चांगली सुरुवात, कारण पहिलं षटक सुद्धा खूप चांगलं हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या. महत्त्वपूर्ण एक सफलता सुद्धा प्राप्त केली होती आणि 4थ्या षटकामध्ये सुद्धा गोलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात वैभव करताना दिसतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपनी बॉलिंग करतोय. अँगल सुद्धा बनवतो, थोडासा कटर सुद्धा टाकतोय. चांगली बॉलिंग. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर या वेळेला पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. लगातार 2 बॉल डॉट टाकतोय वैभव. काय जबरदस्त बॉलिंग आहे वैभवची. आणि व्हेरिएशन बघायला मिळते. पहिला चेंडू जर आपण बघितला थोडा गुडलाईन सॉपर पण थोडासा बाउन्स झाला होता आणि हा चेंडू जर बघितला थोडासा उजव्या स्टीच्या बाहेरचा होता. हेच फार महत्त्वाचं असतं. व्हेरिएशन, चेंडूमध्ये बदल करणं फार गरजेचं असतं. अनंत आहे स्ट्राइक एंडवर. पुन्हा एकदा वैभव माली. पुन्हा एकदा चांगला बॉल. समजत नाहीये फलंदाजांना कुठल्या प्रकारे बॅटिंग करायला पाहिजे. जबरदस्त कटरचा मारा करताना दिसतोय वैभव माली. आणखीन एक डॉट बॉल जातोय.
पहिलं षटक जेव्हा वैभवने हाताळलं तेव्हा सुद्धा 3 चेंडू डॉट हाताळले होते, लागोपाठचे 3 चेंडू. या षटकामध्ये सुद्धा लगातार 3 बॉल डॉट टाकतोय वैभव. नेक्स्ट बॉल एज लागले आहे, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, सोपा कॅच, विकेट जाईल आणि ही दुसरी विकेट मिळेल. वैभव माली याला फलंदाज होतोय बाद. धाव न देता महत्वपूर्ण एक सफलता आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. कमालीची गोलंदाजी केलेली आहे या षटकामध्ये सुद्धा. या पूर्ण मॅच मध्ये वैभव मालीने ज्या गोलंदाजीसाठी तो मानला जातोय त्या प्रकारची गोलंदाजी या धर्मराजा चषक मध्ये करताना दिसतोय. अप्रतिम गोलंदाजी. रितेश म्हात्रे येतोय बॅटिंग साठी. ऑफस्टमच्या थोडासा बाहेरचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा आपण बघितलं थोडासा शफल झाला होता बॅटर आणि त्या प्रकारे हा बॉल टाकताना दिसतोय. बॅटरला रीड करत असताना गोलंदाजी करताना दिसतोय वैभव माळी. आज आपण सुपर ओव्हर बघितला, फायपर बघितला, आता मात्र विकेट मेडन षटक बघायला मिळते का बघायचं आहे. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये एकही धाव दिलेली नाही वैभवने. अंतिम बॉल. ओ डॉट बॉल. विकेट मेडन वर टाकतोय वैभव माली. जबरदस्त गोलंदाजी. वैभव मालीसाठी जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी वैभव माली याची. मी सुरुवातीला सांगितलं होतं पहिल्याच मध्ये सुपर ओव्हर बघायला मिळाला. 5 फलंदाज सुद्धा आसिकने गारद केले होते सिटी क्रिकेटमध्ये आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय की विकेट मेडन षटक सगळ्याच गोष्टी अगदी लवकरच बघायला मिळतात. 4 षटकांसाठी 20 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. 25 मिनिटात आपला 5 षटके पूर्ण करायचे आहेत. अन्यथा एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा क्षेत्र आउटफील्डचा क्षेत्ररक्षक तो इनफील्डमध्ये तैनात करावा लागेल. 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. 5 मिनिटं शेष आहे. तुम्हाला हे 5वं षटक टाकण्यासाठी वेळेबद्दल नक्कीच सहकार्य करायचं आहे. टोटल जर आपण बघितलं तर 35 वर धावसंख्या थांबलेली आहे. योगेश भालेकरला कंटिन्यू ठेवलेलं आहे. हे फार महत्त्वाचं असतं. बघ 18 धावा योगेश भालेकरने मोजल्या होत्या तरी सुद्धा योगेश भालेकरला कंटिन्यू केलेलं आहे. मला एक आंतरराष्ट्रीय खेळाचा सामना आठवतोय. थोडासा वेळ मिळाल्यानंतर त्याचा मी नमूद करेन. योगेश भालेकरने 18 धावा दिलेल्या असताना त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. योगेश यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. सुरुवात चांगली केली योगेशने. वर्ल्ड कप 1983 मध्ये मदनलालच्या गोलंदाजीवर व्ही रिचर्सने 3 चौकार लगावले होते, पिटाई केली होती. तरी सुद्धा पुढचं षटक मदनलालला दिलं आणि मदनलालने मात्र गोलंदाजी चांगल्या प्रकारे केलं. महत्त्वपूर्ण व्ही रिचर्सची विकेट्स मिळवली. हे असतं विश्वास. याला खरं अराउंड दी ऑफ स्टम्प्स करत ऑन साईडला खेळलेला आहे. उजव्या बाहेर जाणारा अगेन्स्ट टर्न खेळलेला आहे आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगला टर्न मिळाला होता या बॉलवर. आपण बघितलं गोलंदाज योगेश भालेकर याला अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. थोडासा मिस टाइम शॉट जरूर होता. फक्त बघितलं तर 2 धावा या फटक्यावर मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 37 रन्स. योगेश यावेळी एक चांगला फटका स्ट्रेट टू लॉंग ऑफ. फटका चांगला आहे मात्र प्लेसमेंट तितकीही चांगली नव्हती कारण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता त्यामुळे एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकच धाव धावसंख्या होते 38. ताकदवर ड्राईव्ह होती मात्र गॅप नव्हता. प्लेसमेंट चांगली नव्हती या फटक्यामध्ये. सरळ लॉंग ऑफच्या फिल्डरला शोधलं होतं या फटक्यामध्ये. योगेश यावेळेला मात्र काय गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते. पहिलं षटक खूप महागडं ठरलं होतं पण या षटकामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची संधी देत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेंडूमध्ये बदल करताना दिसतोय आणि टर्न बघायला मिळतोय. अप्रतिम जबरदस्त कमबॅक केले या ओव्हरमध्ये गोलंदाज योगेश भालेकर याने. योगेश पुन्हा अगदी त्याच दिशेने काय गोलंदाजी उजव्याचे थोडं बाहेर मारा बघायला मिळतोय आणि बॅटर जो आहे
रितेश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. रितेशने आतापर्यंत 4 डॉट बॉल खेळले. स्लॉ मध्ये तुम्ही अशा प्रकारचे 4 डॉट बॉल जर खेळले तर संघावर एक मानसिक दडपण निर्माण होत असतं, प्रेशर निर्माण होत असतं. याला मात्र अरावला उंचावून मारल्या चेंडू हवेत आहे. झेल होईल का सीमारेषेच्या बाहेर जाईल. काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. धावा झाल्यात आणि योगेश भालेकरने षटक किती लवकर संपवलेलं आहे. 4 मिनिटांमध्ये षटक संपवलेलं आहे. 44 धावा झालेल्या आहेत. अजून एका शेवटचं षटक असणार आहे. 5 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. नाणेफेक कारल्यानंतर एस के नवापूर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 44. 3 बाद 44. अंतिम एक षटक शेष आणि शेवटचं षटक घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅकवर बॉलर ज्ञानेश्वर शेळके. हा सुद्धा एक चांगला बॉलर म्हटला जातोय चॅलेंज स्पोर्ट्स टीमचा. आणि शेवटचे षटक टाकणं ही जिम्मेदारीची गोष्ट आणि जिम्मेदारी स्वीकारलेली आहे ज्ञानेश्वर याने. पहिला बॉल चांगला फटका स्ट्रोक केलं बॉलला डीप विकेटच्या बाहेर पाठवून दिलंय. एफर्टलेस शॉट 6 रनसाठी षटकार. साठी हो यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने इनसाइड आउट शॉट होता. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर पाठवल्या बॉलला बाउंड्रीच्या बाहेर. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय शुभम. याला म्हणतात चौफेर फटकेबाजी. एक फटका डीप मिड विकेटच्या वरून आणि हा फटका जर बघितला आपण तर जवळपास एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारला. चौफेर फटकेबाजी शिवम द्वारा आणि 50चा आकडा सुद्धा पार झालेला आहे. 56 धावा डबल कव्हर लागलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग करता दिसतोय. एका बाजूने किल्ला लढवताना दिसतोय. 1 मॅन आर्मी कामगिरी करताना दिसतोय फलंदाज शुभम. आतापर्यंत 35 वर बॅटिंग करतोय. अप्रतिम बॅटिंग शुभम याची. फुल टॉस बॉल चांगला फटका आहे. हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्रीच्या बाहेर डीप मिड विकेटला. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकतोय फलंदाज शुभम. सुरुवात 17 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण. त्यानंतरच्या 2 षटकामध्ये एक सावध सुरुवात कारण त्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या आणि या षटकात मात्र आक्रमण आक्रमण आक्रमण. अटॅकिंग बॅटिंग जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय बॅटर शुभम. लगातारच्या 3 बॉलमध्ये 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. या ओव्हरमध्ये ज्ञानेश्वर शिल्केवर हल्ला चढवलेला आहे शुभम याने. टीमचं टोटल झालेलं आहे स्कोरबोर्डवर 62 रन 62 लॉस ऑफ 3 विकेट. 3 बॉल अद्याप शेष. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा उडवले बॉलला आणि पाठवून दिले वाईड डीप विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. लगातारच्या 4 बॉलवर 4 षटकार ठोकतोय फलंदाज शुभम.
यस आपण पाहतोय या ठिकाणी आसमान दाखवलेले ज्ञानेश्वर शेळकेला लागोपाठचे 4 चेंडूवर 4 षटकार आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये एस के नवाब स्पोर्ट्स संघ येताना दिसतोय. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. 68 धावा झाल्या 68. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग शुभमच्या बॅट मधून लगातारच्या 4 बॉलवर 4 षटकार ठोकतोय आणि आता 47 धावांवर शुभम गुलटे पहिलं अर्धशतक बघायला मिळते का बघायचंय. 47 नॉट आउट. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय शुभम. एका बाजूने किल्ला लढवताना दिसतोय. वन मॅन आर्मी बॅटिंग करताना दिसतो आपल्या टीम साठी शुभम. 2 बॉल शेष 3 रन दूर आहे हाफ सेंचुरी पासून शुभम. हो यावेळेला बघितला आपण ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर बॉल होता आणि कॉन्सन्ट्रेशन भंग करण्यासाठी स्लिप पॉइंट लावलं गेलं होतं. हा डॉट बॉल जातोय. थोडासा सुटकेचा निश्वास सोडला असेल ज्ञानेश्वर शेळके यांनी. अंतिम बॉल शेष. शेवटचा बॉल घेऊन जाईल. काय हाफ सेंचुरी पूर्ण करेल शुभम आपली. ओ हॉफली घेतला. लॉफ्ट केलाय लॉंगच्या दिशेने आणि हा बॉल अडवण्यामध्ये यशस्वी ठरतो तिथला फिल्डर. 2 रन्स कंप्लीट आहे. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही. किती धावा झाल्यात पाहूया आपण. आय थिंक 2 धावा पूर्ण झाल्यात म्हणजे 49. एकच धाव झालेली आहे म्हणजे यस तिसऱ्या पंचांची मागणी करतील दुसऱ्या धावेसाठी. पहिल्याच धावेसाठी आय थिंक धाव पूर्ण झालेली आहे किंवा नाही त्यासाठी. यस असं वाटलं की षटकार जातो की काय मात्र जबरदस्त स्टॉप तिथला फिल्डर होता सचिन ज्याने अप्रतिम एफर्ट दाखवलाय आणि हा षटकार अडवलाय. चला टॉस कडे आपण जाऊया पुढील मॅच साठी. पुढील मॅच मध्ये आपण बघणार आहोत दोन्ही टीम. एका बाजूने जय हनुमान पोगाव त्यांच्या विरुद्ध टीम असेल सोनवाई मरवाई बालकुम टीम. जाऊया टॉस कडे. सेफ आहे म्हणजे 1 रन या ठिकाणी ऍड केली जाईल. 69 रन्स झाले आणि 70 रनचं टार्गेट असेल मॅच जिंकण्यासाठी चॅलेंज स्पोर्ट भिवंडी टीमला. यस नरेश दिलायमा तसे आमचे सन्माननीय विठ्ठलजी जाधव तसे अजय जाय तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल नेक्स्ट मॅच. आपणास विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही कॅप्टन बालकुम संघाचे कॅप्टन आपलं हार्दिक स्वागत आहे आणि त्याचबरोबर पोगाव संघाचे कॅप्टन जय हनुमान पोगाव वेलकम. आमचे मान्यवर इथं आहेत आणि त्याच्या उपस्थित टॉस होईल. तत्पूर्वी टॉसविषयी माहिती देणं गरजेचं असणार आहे. एक बाजू जर आपण बघितली तर धर्मराजा चषक 2025 या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब आणि धर्मराजा सेवाभावी सामाजिक संस्था म्हणून धर्मराजा चषक आणि दुसरी बाजू वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली एक डिसिप्लिन स्पोर्ट्स क्लब. आमचे तिन्ही मान्यवर आहेत आणि त्यांच्या उपस्थित टॉस होईल. 5 षटकांची मॅच असणार आहे. कॉलिंग कोण करणार आहे. बालकुम संघाचे कॅप्टन धर्मराजा. यस आणि धर्मराजा चषक आलेला आहे. तिन्ही मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय कारण आपण टॉससाठी आलात त्याबद्दल विशेष आभार. पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर. कारण दरवर्षी काहीतरी नाविन्य बघायला मिळतंय. पहिल्यांदाच खेळायची संधी भेटते आम्हाला सोनोई मौर्य संघाला. तर ग्राउंड पण खूप चांगलं आहे आणि आयोजन पण खूप चांगलं आहे. ते पहिल्यांदा खेळतात. हे 5वं पर्व आहे. परत हे मैदान जर बघितलं आपण मैदानात सातत्याने नाविन्य बघायला मिळते. यावर्षी सुंदर मैदान सजवलेलं आहे. तर मी तर म्हणेन की मॅच
ठाणे विरुद्ध भिवंडी असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही आहे. तर नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण 5 षटकांची मॅच आहे. या पाठीमागे विशेष उद्देश काय आहे क्षेत्ररक्षण करण्याचा? अं, क्षेत्ररक्षण करून कमीत कमी धावात त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल. एक्झॅक्टली. मी क्षेत्ररक्षण करायचं, कमीत कमी धावात त्यांना रोखायचं, त्यानंतर चेस करताना विजय प्राप्त करायचा. कंप्लीट साईड आहे. कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे संघामध्ये? प्रितेश जोशी आहे, रुणाल आहे, रुद्र आहे, प्रथम आहे. क्या बात आहे. प्रितेश जोशी तर इट्स अ प्रोफेशनल. त्याच्याकडनं तर नेहमीच अपेक्षा असणार आहेत. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. पोगाव संघाचे कॅप्टन आहेत. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? बॅटिंगच घेणार होतो. क्या बात आहे. म्हणजे पूर्ण तयारीची तुमची टीम मीटिंग झाली असेल. सेल्के ब्रदर्स अँड कंपनी तुमची मीटिंग झाली असेल आणि बॅटिंग करायची आणि मोठी धावसंख्या उभी करायची. काय माइंडसेट असणार आहे? किती धावा सेफ राहू शकतात सामना जिंकण्यासाठी? जास्तीत जास्त धावा मारायचा प्रयत्न करू. आज पूर्ण संघ आहे की कोणाची उणीव असणार आहे? नाही, पूर्ण संघ आहे. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर आपण ग्रामीण पोलकडे वळणार आहोत आणि नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून सोनूबाई मरोई बालकुम संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जे अनुमान पोगाव संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही कॅप्टनना तसेच दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण जाऊया लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील माझे दोन्ही सहकारी समालोचक समीर ठाकरे त्याचबरोबर हेमंत पाटील. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भिवंडीचं सिटी क्रिकेट आणि ह्या क्रिकेटची एक वेगळी क्रेज आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळालेली आहे. तुम्ही पाहताय चॅलेंज स्पोर्ट्सच्या विरोधात SK दबाब आणि काय फलंदाजी पाहायला मिळाली. शुभम नॉट आऊट 48 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या आणि अंतिम ओव्हरमध्ये दाडेश्वर शेळकेच्या विरोधात 4 सिक्सर लागोपाठ त्याच्या बॅटमधून आले. इथून आता टार्गेट सेट केलं एकूण 70 धावसंख्येचं. 70 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. असा सामना जिंकण्याकरिता चॅलेंज स्पोर्ट्स संघाला सचिन भोईर आणि त्याच्या सोबतीला बॅटर वैभव माळी. 2 ओपनर्स ऑन ग्राउंड. वैभव माळीनं याच डावामध्ये मेडन षटक, विकेट मेडन षटक त्याच्या नावी राहिलं, परंतु तरी देखील प्रचंड वेगानं धावा जोडल्या गेल्या. आता इथून जबाबदारी असेल ती सलामी वीरांवरती. इथून चांगला स्टार्ट मिळून द्यावा. SK दबाबच्या विरोधात जर सामना जिंकायचा असेल तर यानंतर ग्रामीण क्रिकेटचा आणखी एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल, जेथे जय हनुमान पोगावच्या विरोधात लढत तुम्ही पाहणार आहात. सोनूआई मरोआई बालकुम या दोन संघादरम्यान. तेथेही मजा येणार आहे, परंतु येथे आता 70 रनचे सचिन भोईर भन्नाट फॉर्मात आहे. भिवंडी प्रीमियर लीग ज्या खेळाडूनं गाजवली, कारण अंबालाच्या समोर भिवंडीकरांचा क्लास काय आहे ते सचिन भोईरनं दाखवलं होतं. फायनल मॅचमध्ये तोच सचिन स्ट्रायकिंग एंडला असेल आणि गोलंदाजी करण्यासाठी कासिम बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. कासिम पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक ठरतील या मॅचमध्ये. कासिमचा पहिला बॉल आणि स्लॉग हिट. सचिन भोईरचा सिग्नेचर स्ट्रोक. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आहे सचिन भोईर आणि त्या प्रकारचा हा फटका. पहिल्याच बॉलवर सुरुवात दमदार केलेली आहे सचिन भोईरने. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलला खेचून मारलं होतं, सरळला बाउंड्रीच्या बाहेर. षटकारांनी सुरुवात करतोय या इनिंगची. Great shot and great start for the team. Challenge Sport and Captain Sachin Bhoir. चांगली सुरुवात त्याला मिळाली. 6 धावांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना कासिमला पलटवार करावा लागेल. धावा भरपूर चांगल्या प्रमाणात बनवल्यात फलंदाजांनी, परंतु आता इथे पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका. इथे मिड विकेटला फिल्डर आहे, फलंदाज होणार बाद. पहिला धक्का चॅलेंज स्पोर्ट संघाला. षटकार आला होता. अटॅकिंग सुरुवात करण्याची
ही पद्धत आहे सचिन भोईर याची आणि पहिल्या बॉलवर षटकार जरूर आला मात्र दुसऱ्या बॉलवर मिड विकेटची एरिया क्लिअर करू शकला नाही. हा बघितला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलला खिचून मारण्याचा प्रयत्न मिड विकेटला राहुल उभा होता अतिशय चांगला कॅच घेतला आणि दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळते कासिम याला. हा पंच इथेही पाहायला मिळाला परंतु येथे प्लेसमेंट थोडीशी चुकीची होती आणि मिड विकेटला फिल्डर सेट करण्यात आला होता. कासिमनं पलटवार केलाय. SK नवाबचा विचार केला. पहिल्या डावामध्ये शहजाद फक्त 5 धावा बनवू शकला. तदनंतर राहुलच्या बॅटमधून 3 धावा आल्या मात्र तदनंतर शुभम ज्यानं जबाबदारी घेतली आणि 48 धावा एकूण 5 सिक्सर आणि 2 चौकार त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाले. 20 चेंडूंचा सामना करत असताना त्यानं त्या धावा जोडल्या. अनंतनं 1 चौकार जरूर मारला परंतु अनंत तदनंतर भरपूर सारे डॉट चेंडू खेळताना आपण त्याला पाहिलं. त्यानंतर रितेश म्हात्रे भरपूर सारे डॉट बॉल खेळल्यानंतर त्याच्या बॅटमधून 1 सिक्सर आला. कासिम पुढचा बॉल नवीन बॅटर तुषार शेळके आलेला इम्प्रोवाइज हुक करण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे फाईन लेगच्या दिशेने येतोय आणि तेथे मिळेल 1 धाव. 1 धावेने स्कोर आता पुढे गेले 7 वर. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज कासिम याने. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर दुसऱ्याच बॉलवर विकेट ती सुद्धा कॅप्टन सचिन भोईरची आणि त्यानंतर हा सिंगल रन फक्त येतोय. चांगलं कमबॅक मोठ्या रनअप मी बॉलिंग करताना दिसतोय. चांगलं टार्गेट सेट केलेल्या पहिल्या इनिंगमध्ये SK नवाब स्पोर्ट टीमने चॅलेंज भिवंडी टीम समोर. हो ते टार्गेट पाहता आता फलंदाजी चांगली होणं गरजेचे आणि सध्या कासिमच्या विरुद्ध सुरुवात तर चांगली राहिली होती परंतु विकेट त्यानेही मिळून दिलेली आहे. म्हणजे आता इथून दोन्ही संघांसाठी एक बॅलन्स स्टार्ट आपण नक्की म्हणू शकतो. दोन्ही टीमला जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट आता दोघांनाही मिळालेला आहे. कासिम ओव्हर द विकेटने जाणार. कटर वैभव माळी समोर थोडासा खाली राहणारा बॉल पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट पाहायला मिळाली. ऑफ कटर होता परंतु जो डाव्या त्याच्या बॅटर समोर लेग कटर म्हणून आपल्याला बघायला मिळाला आणि ते कासिमचा आणखी एक निर्धाव येतोय. अप्रतिम कमबॅक आहे कासिम याचं. या षटकामध्ये आपण बघितलं कुठल्या प्रकारचं प्रेशर त्याने घेतल्याने पहिल्या बॉलवर षटकार लागल्यानंतर एक चांगल्या गोलंदाजीची ही निशाणी आहे कासिम. पुन्हा फुलर लेन यॉर्कर लेत होता यावेळेला. पुन्हा वैभव माळी समोर चांगला बॉल आणि आणखी एक चेंडू निर्धाव येतोय. पहिल्या षटकामध्ये दबाव टाकला या ठिकाणी सध्या तरी कासिमनं. पहिल्याच बॉलवर सिक्सर जरूर आला परंतु त्यानंतर प्रेशराईज केलाय. धावफलकावरती एक बॉल अद्याप शेष असेल. व्हाईट यॉर्कर यावेळेस केलं होतं आणि काय जबरदस्त बॉलिंग. गती चांगली आहे. प्रचंड वेगानं गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज कासिम. कुठल्याही बॉलवर पहिल्या बॉलवर षटकार लागल्यानंतर थोडंसं प्रेशरमध्ये येईल मात्र कुठल्या प्रकारचा प्रेशरमध्ये आला नाहीये. दुसऱ्या बॉलवर विकेट त्यानंतर कंट्रोल गोलंदाजी करताना दिसतोय आणि प्रत्येक बॉलमध्ये चांगलं व्हेरिएशन दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये कासिम. आणि जे गरजेचं असतं व्हेरिएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे भिन्न भिन्न प्रकारचे बॉल असणं गरजेचे आहेत. म्हणजे परिस्थिती कशी तुमच्या समोर असो तेथे तुम्हाला मग यश मिळेल. लागोपाठ 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले वैभव माळीच्या विरोधात. वरादेवी स्पोर्ट ताडाली संपूर्ण टीम मेहनत खऱ्या अर्थानं त्या टीमची तुम्हाला बघायला मिळाली आणि त्या मेहनतीमुळे आज मागील 5 वर्षांपासून धर्मराजा चषक तुम्ही पाहता. स्लॉग हिटचा प्रयत्न बॉल हवेत आहे. मिस टायमिंग मिड विकेटला फिल्डर डाऊन दी बॉल अँड ही मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. 1 more wicket down. वैभव माळी back to dugout. पुन्हा एकदा लेफ्ट हँडरसाठी थोडासा लेग कटर बॉल होता. ऑफस्टमच्या बाहेर रीड केलं होतं बॅटरला आणि ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलला खेचून मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. अतिशय उंच बॉल गेला होता. चांगला कॅच घेतला आणि अशा प्रकारे ही दुसरी विकेट जाते. दोन्ही सुद्धा जे सलामीवीर होते ते डगआउटमध्ये पोहोचलेले आहेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चॅलेंज स्पोर्ट भिवंडी टीमचा स्कोर आहे 7 वर 2 विकेट. पहिलं षटक टाकण्यासाठी तब्बल 6 मिनिटाचा वेळ लावलेला आहे हे लक्षात घ्या. कारण 25 मिनिटाच्या आत पहिली 5 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत.
नाहीतर पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. पेनल्टी ही आहे की एक एक्स्ट्रा खेळाडू शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 30 सर्कलमध्ये ॲड करावा लागेल. म्हणजे बाउंड्रीवर फक्त आणि फक्त 4च फिल्डर असतील याची नोंद घ्यायची आहे. काय जबरदस्त टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून दाखवलं जाते. टेलिकास्ट दुनियेतलं एक मोठं नाव म्हटलं जाते. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. धर्मराजा चषक 2025 मध्ये आयोजित वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली, जॉली स्पोर्ट कामतघर आणि या स्पर्धेची सर्व मान्य श्री निलेशजी हरिश्चंद्र चौधरी साहेब ज्यांचं एक भव्य आणि दिव्य आयोजन आपण बघतोय धर्मराजा चषक. चला लगेच ओव्हरला सुरुवात करायची आहे. सलमान येतोय बॉलिंग ट्रॅकवर एस के नबाब स्पोर्ट कडून बॉलिंगसाठी. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की धावा भरपूर येतील, मात्र काय जबरदस्त कंट्रोलनी गोलंदाजी केली. कटरचा चांगला मारा केला आणि जबरदस्त कमबॅक केलं कासिमने. 2 विकेट सुद्धा मिळवलेले आहेत. पहिला बॉल सलमान. तुषारसाठी हा बॉल गती थोडीशी कमी ठेवली तर या बॉलवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये जातोय. प्रोटेक्शन होतं डीप मध्ये. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 8 रन 2 कडीच्या मोबदल्यात. चांगला ड्राईव्ह होता. खरं तर तुषार शेळके अशाच फलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु आता इथून दबाव वाढत गेलेला आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. आता इथून योगेश भाळेकरला जबाबदारी घ्यावी लागेल. तुषार शेळकेच्या सोबतीनं चांगला डाव पुढे न्यावा लागेल आणि एक महत्त्वपूर्ण भागीदारी या 2 फलंदाजांना करावी लागणार आहे. कारण 70 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्यात. योगेश पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा पडला होता. यावेळेस बॅटिंग करत असताना त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल योगेश भालेकर यांना. आउटसाइड एज यावेळेला गलीमधला फिल्डर प्रयत्न करतोय. थोडासा शॉट होता त्याच्यापासून बॉल. 1 रन मात्र सिंगल कंप्लीट या ठिकाणी केली जाते आहे. 1 रननी टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 9 रन्स 9 लॉस ऑफ 2 विकेट. सिंगलनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न याही वेळेला चांगल्या लेंथवर. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळाले, त्याच्यामुळे आता आत्मविश्वास गोलंदाजांचा वाढलाय. एस के नवाब टीमचा वाढलाय आणि त्या वाढलेल्या कॉन्फिडन्सनं सध्या गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने फुलर लेन टाकले जात आहेत. यॉर्क लेंथवरही पाहायला मिळालेत सलमानच्या माध्यमातून. सलमान पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ स्विच इटचा फटका इनफिल्डच्या वरून खेळला जातोय. 1 बाउन्स जाईल बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ज्या वेळेला सरळ बॅटनं धावा येत नसतात त्यावेळेला अशा प्रकारचा खेळ तुम्हाला करणं गरजेचं असतं. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळणं गरजेचं असतं आणि तुषार यासाठी ओळखलाही जातो. त्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. अप्रतिम शॉट तुषारच्या बॅटमधून. चौकार येतोय. पुढील बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेला बॉल जातोय गलीच्या दिशेने डीप हिट करायचं होतं. यावेळी असं पुन्हा आपण बघितलं तर आणखी रन मिळतील का नाही. ओव्हर थ्रो जरूर झाला होता. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर, मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. लेग बाईचा इशारा पंचांचा होतोय. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 14 रन्स 2 कडीच्या मोबदल्यात. कंपॅरिझन मध्ये अगदी आपण पाहिलं तर पहिल्या डावाचा विचार केला तर 2 ओव्हरमध्ये 17 धावाच होत्या आणि तेथे 2 विकेट होत्या. सध्या तरी त्याच पद्धतीने सुरुवात आहे चॅलेंजची, परंतु त्यानंतर टॉप गिअरनं बॅटिंग पाहायला मिळाली. 3rd ओव्हरपासून योगेश भालेकर वरती अटॅक झाला आणि तदनंतर दानेश्वर शेळकेवरती देखील आक्रमण केलं आणि शुभमनं 48वा इंडिव्हिज्युअल बनवत असताना 70 धावांचं लक्ष दिलं. खरं तर तो पहिला डाव होतो आणि आता तुम्ही धावांचा पाठलाग करतायत. भरपूर फरक असतं. सलमान यावेळी असं वाटलं की बॉल हातातून निसटला की काय. नो बॉलचा इशारा पंचांचा. बिमर असेल आणि नक्कीच फ्री हिट. बिमर नंतर पुढील बॉलवर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न जरूर करतो, मात्र हा भरपूर फुलटॉस बॉल होता. फ्री हिटचा इशारा पंचांचा होतोय. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. हे बघितलं भरपूर उंच बॉल होता. मोठा बिमर. एक एक्स्ट्रा रन धावसंख्या जाईल धावपलकावर 15 रन्स. फ्री हिटचा नक्कीच फायदा उचलेल की नाही बघायचं आहे. योगेश भालेकर वैयक्तिक 1 वर बॅटिंग करतो. 2 बॉलचा आतापर्यंत सामना केलेला आहे योगेश भालेकर याने. फ्री हिट बॉल घेऊन जाईल सलमान.
फटका तर चांगला आहे, गॅप मध्ये सुद्धा आहे, लॉंग चेस आहे मिड ऑफच्या फिल्डरसाठी आणि बॉल सरळ निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 रनसाठी चौकार. ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय. योगेश भालेकरच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा नेत्रदीपक चौकार होता. धावफलक आता 19 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. फ्रीटचा चांगला फायदा उचलताना दिसला बॅटर योगेश भालेकर. अंतिम एक बॉल चेश. चांगला फटका गॅप मध्ये खेळ होता. तुम्ही जेवढे गॅप मध्ये खेळाल या ग्राउंडवर तेवढे रन्स तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. प्लेसमेंट अतिशय चांगली असायला पाहिजे तुमच्या फटक्यामध्ये. शेवटचा बॉल घेऊन जातोय सलमान योगेशसाठी. हो, ह्या वेळेला बघितला थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल, हलकीशी अपील आहे. ओव्हरची या ठिकाणी होईल समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 19 रन्स 2 गडीच्या मोबदल्यात. 12 मिनिटं 45 सेकंद घेतलेले आहेत पहिली 2 षटकं कंप्लीट करण्यासाठी. लक्षात घ्या SK नवाब स्पोर्ट टीम 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचे आहेत, नंतर पेनल्टीचा सामना करावा लागेल. अगदी जे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेत त्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल, कारण तुम्ही धर्मराजा चषक खेळतात. मोस्ट पॉप्युलर टुर्नामेंट इन भिवंडी. भिवंडी तालुक्यामधील लोकप्रिय स्पर्धा म्हणून धर्मराजा चषक आपण पाहतोय. मागच्या 5 वर्षांपासून हे 5वं पर्व खरं तर या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळतं आणि प्रत्येक वर्षी नाविन्य पूर्ण ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली आहे. गतवर्षी महानंदी बकासूर आनंदी या क्रीडांगणावर या स्पर्धेच्या माध्यमातून आणला गेला आणि बाणवी समुद्र या क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळाला होता. एक वर्ष मला आठवते की मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आणलं होतं. प्रत्येक वर्षामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न धर्मराजा चषकाच्या वतीने केला जातो, परंतु आता इथून नवीन काहीतरी फलंदाजांना करावा लागेल. 2 ओव्हरमध्ये फक्त 19 धावा या स्कोर कार्डवरती लागल्यात. कासिम पुन्हा एकदा त्याच्याच हातामध्ये चेंडू सोपवला. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च करत असताना 2 महत्वाचे विकेट त्याने मिळवले होते. चला वेळ कमी खर्च करायचे. फर्स्ट वॉर्निंग फिल्डिंग साईडला आता पहिली वॉर्निंग पंचांच्या वतीने देण्यात आलेली आहे. SK नवाब टीम याच्यात नोंद तुम्ही करून घ्या. कासिम राईटा मोद विकेट. तुषार शेळके समोर ऑन साइडला पूल केलाय, खेचलाय बॉल आणि पाठवला बॉल मिड विकेटच्या पलीकडे आउट ऑफ द ग्राउंड. येतोय सिक्सर. पहिल्या बॉलवर षटकार खाला होता, या षटकामध्ये सुद्धा पहिल्या बॉलवर षटकार खातोय. तुषार शेळके समोर लॉफ केलाय, परंतु आता यावेळेला बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. लॉंग ऑनला पकडलाय झेल. शुभम त्या ठिकाणी होता चेंडू खाली आणि कोणत्याही प्रकारे चुकी करत नाहीये. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय फलंदाज बाद. तेच विश्लेषण आपल्याला पाहायला मिळते कासिमच्या बॉलिंगवर. पहिल्या बॉलवर षटकार खाल्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट तो मिळवतोय आणि आता आपण बघितलं तर तुषारची विकेट मिळवलेली आहे कासिम याने. कासिमच्या खात्यामध्ये ही 3री विकेट असेल आणि टीमच्या खात्यामध्ये सुद्धा 3री विकेट आहे. 25 वर 3 विकेट. चॅलेंज स्पोर्ट. प्रितेश पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. हो, अगदी पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवरती षटकार आला सचिनच्या बॅटमधून. त्याच्यानंतर त्याला आउट केला आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये कॅप्टननं त्याला गोलंदाजी पुन्हा दिली. त्याही ओव्हरमध्ये तसंच घडलं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु तदनंतर तुषार शेळकेला त्यांनी माघारी परतवलंय. नवीन बॅटर प्रितेश पाटील. प्रितेश खरं तर ग्रामीणचा एक सामना खेळला या अगोदर, परंतु त्यावेळेला त्याच्या बॅटमधून धावा आल्या नव्हत्या. 0वर आउट झाला होता, परंतु आता येथे मोठी जबाबदारी पुन्हा त्याला घ्यावी लागणार आहे. मिडल ऑर्डरला नेहमीच चांगला खेळ त्यानं साकारलाय आणि BC4 चॅम्पियन ट्रॉफीमध्ये काय इनिंग खेळला होता पवन केनेच्या सोबतीनं. सोनालीच्या क्रीडांगणावर जी स्पर्धा पार पडली तोच प्रितेश स्ट्रायकिंग एंडला. ओ स्क्वेअर कट. व्हॉट अ शॉट.
क्लासिकल कट पाहायला मिळतोय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रितेश पाटीलचा येतोय चौकार. बॅकफुटला गेला आणि स्क्वेअर कट केलं, बॉलला पाठवलं सरळ पॉइंट बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ओव्हर द विकेट. हो रिव्हर्सचा प्रयत्न केला, थर्ड मॅनला बॉल येतोय. एकच जाव त्या ठिकाणी मिळेल आणि चौकारानंतर स्ट्राईक रोटेट करत असताना प्रितेश पाटील जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. ती रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याचा प्रयत्न आता त्याने केला. एका धावेने स्कोर पुढे जाताना 30 आकड्यावरती अजूनही 40 धावा दूर आहे विजयापासून. तसंच घडले ना की पहिल्या डावाचा विचार केला, पहिल्या 2 ओव्हर्समध्ये धावा थोड्या कमी आल्या होत्या, परंतु थर्ड ओव्हरमध्ये योगेश भालेकरवरती आक्रमण केलं आणि तेथून धावांना सुरुवात केला तो SK नवाब स्पोर्ट्सनं. आणि आता चॅलेंजचं देखील तेच पाहायला मिळालं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडीशी अडचण पाहायला मिळाली, परंतु तदनंतर आता धावांना सुरुवात करत असताना अटॅकिंग क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेलं आहे. स्ट्रायकिंग एंडला योगेश, त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. कासिम, पुढचा बॉल इथे फटका हवेत आहे, खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, बॉल येतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक जज करतोय, कोणत्याही प्रकारे चूक होणार नाहीये. आणखी एक खेळाडू बाद होतोय, लागणारा हा 4था धक्का चॅलेंज स्पोर्ट्स संघाला. हवेत बॉल होता भरपूर वेळ. अजय पाटील हिटमॅन ऑफ बरोडी मैदानामध्ये एंटर होतोय. खरं तर अशा सिच्युएशन मध्ये, अशा परिस्थितीमध्ये अजय पाटील चांगलं जाणतो की कसा खेळ करावा, परंतु SK नवाबच्या गोलंदाजाने आता चांगला दबाव टाकलाय. समोर कोणता संघ आहे, किती मोठा संघ आहे, समोर किती मोठे खेळाडू आहेत, या गोष्टीचा आता विचार करत नाहीये. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जरी पेपरवरती तुमचं नाव किती मोठं असू द्या, तुम्ही मैदानावर काय करता या दृष्टीनं जग तुमच्याकडे पाहत असतं. 30 धावा धावफलकावरती 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. कासिम पुन्हा एकदा सज्ज होतोय. सॅगिंग एंडला बॅटर अजय पाटील असेल. अजय पाटील आणि प्रितेश पाटील या जोडीला आता इथून जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. रिस्पॉन्सिबल क्रिकेट त्यांना खेळावा लागणार आहे. कासिम ओव्हर द विकेट. ओ समोर लॉफ केला अजय पाटील आल्या हिटमॅन ऑफ बरोडी आणि त्याच्या बॅटमधून सुपर हिट शॉट, सिक्सर. तरी आपला नॅचरल खेळ खेळत असतोय अजय पाटील. आणि त्यानंतर आपण बघितलं आल्या षटकारांनी आपलं खातं ओपन केलं अजय पाटीलने आणि जबरदस्त दमदार सुरुवात केलेली आहे आपल्या बॅटिंगची या मॅच मध्ये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर 36 आणि उर्वरित 3 ओव्हर अद्याप शेष आहेत आणि 3 ओव्हरमध्ये आणखीन 34 रनची आवश्यकता असेल. म्हणजेच समीर नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. हो, तोडीस तोड खेळ आता सुरू केलाय मैदानाच्या आतमध्ये. आता जशाच तसं उत्तर दिलं जात आहे आणि इथून आता येणारे 3 षटका अजूनही शिल्लक. 34 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 36 बनवल्यात, उर्वरित 3 ओव्हरमध्ये 34 करायच्यात. 70 धावांचं लक्ष्य पार करत असताना आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सलमान पुन्हा एकदा फॉर एंड कडून सज्ज होतोय. कंटिन्यू बॉलिंग भागवर येतोय सलमान, ज्यांनी दुसरं षटक टाकलं होतं. सलमानने 11 रन्स खर्च केल्या होत्या. कंटिन्यू गोलंदाजी करताना दिसतोय सलमान. समोरच्या एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेट.
हो यावेळेस बघितलं बॉडी लाईनचा बॉल होता, पायात टाकला होता हा बॉल. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने प्रोटेक्शन होतं, कुठल्या प्रकारची रन नाहीये. हा जाईल डॉट बॉल. चांगली फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण आणि येथे चांगला निर्णय खरं तर फलंदाजांचा. परंतु सलमानचं कौतुक करावं लागेल, कारण आता दोन्ही बॅटर इथून अगदी आपण पाहिलं तर प्रितेशच्या बॅटमधून एक चौकार आला, अजयच्या बॅटमधून षटकार आले आणि अशा परिस्थितीमध्ये हा पुढे टाकण्याचा त्यानं धाडस केलाय. परंतु हा यॉर्कलेत होता. 4 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. मात्र बॅटिंग लाईनअप जर आपण विचार केला चॅलेंज स्पोर्ट टीमची तर अतिशय मजबूत आहे. यावेळी चांगला फटका आहे, गॅप मध्ये सुद्धा आहे. बॉल निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त फटका, चौकार येतोय प्रितेशच्या बॅटमधून. गीत विषय होतोय बडा तिथं दादा हमारा खडा. कोणी वागू दे आडा. शिकवतो चांगला धडा त्याला शिकव. क्लासिकल फटकेबाजी प्रितेशच्या बॅटमधून पाहायला मिळते. एक स्क्वेअर कटचा फटका, त्यानंतर हा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला प्रितेशच्या बॅटमधून. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 40 रन. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जबरदस्त फटका हॅमर केलं या बॉलला आणि पाठवले सरळ लॉंग ऑफच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार प्रितेश पाटीलने. भिवंडीवाला हाय दिलवाला माणूस भला फेमस भिवंडीवाला. व्हॉट अ शॉट इट वॉज, ग्रेट शॉट. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता आणि त्याच्यावर बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना प्रितेशनं टोकलाय सिक्सर. स्लोअर वन टाकला होता ह्या वेळेला. कौकानाच्या दिशेने बेस फिल्डिंग होते आणि हा बॉल सुद्धा निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. खराब फिल्डिंग. 4 रनसाठी चौकार. भिवंडीवाला हाय दिलवाला माणूस भला फेमस भिवंडीवाला. आमचा निलेश चौकारी दादा नगर पुढील जी मॅच आहे ग्रामीणची मॅच, नक्कीच दोन्ही टीम आपले सामने लढताना दिसतील. दोन्ही सुद्धा मजबूत टीम आहे. एका बाजूने चेहनमन पोगाव जी भिवंडी परिसरामधली एक जबरदस्त टीम म्हटली जाते आणि दुसरी टीम त्यांच्या बाजूने आहे विरुद्ध ती म्हणजे सोनोई मरोई बालकुम टीम ठाणे परिसरातून एक चांगली टीम म्हटली जाते. तर या दोन टीम मध्ये एक जबरदस्त घमासान आपल्याला पाहायला मिळेल पुढील मॅच मध्ये. यावेळी ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल अपील झाली होती कॉडव्यांची, मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नव्हता. कल्पेश म्हात्रे दिसतील सोनोई मरोई बालकुम टीम मध्ये. त्यानंतर प्रितेश जोशी सुद्धा एक अप्रतिम परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हटला जातो बॅटिंगसाठी. येस, बॅटिंग टीम आणि या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे व्हाईटसाठी. चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंच आहेत हे बघू शकतो आपण. चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे आहेत आणि टीन्स मूवीजच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जाते. टेलिकास्ट दुनियातलं एक मोठं नाव आहे. क्लीन अँड नेट टेलिकास्ट. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईटचा इशारा आणि हे एक्स्ट्रा रन. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलक पुढे गेले. धावसंख्या धावफलकावरती 51 झाल्यात. अजूनही 19 धावांची गरज आहे. चांगल्या धावा या ओव्हरमध्ये पूर्ण करत असताना प्रितेश पाटील जबाबदारीने खेळतोय. सलमान पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेस पुन्हा एकदा कमी गतीने थोडासा बॉल बघितला पुढे ठेवला होता. चांगला ड्राईव्ह केलाय. मिड ऑनच्या दिशेने बॉल जातोय. लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. 1 रन पूर्ण केली जाते. 52 रन्स धावफलकावर लागतात आणि जिंकण्यासाठी आता हवे आहेत 18 रन्स. 8 बॉलमध्ये प्रितेश पाटील 20 धावांवर बॅटिंग करतोय. चर्चा सुरू होती की ग्रामीण सामना खेळत असताना तो शून्यावर आउट झाला, परंतु आता बघा प्रत्येकी सामना प्रत्येकी खेळाडूसाठी सेम नसतो आणि एका सामन्यानं एखाद्या खेळाडूचं आकलन करणंही मूर्खपणा ठरत असतो. प्रितेशनं पलट वार केल्या लगेचच. अंतिम बॉल शेष सलमानच्या षटकातला. ओ चांगला फटका आहे.
स्लाइस केला बॉलला आणि पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर स्वीपर कव्हरच्या दिशेने 4 रन साठी चौकार. आमचा निलेश दादा नगरसेवक आला, आमचा निलेश चौधरी दादा नगरसेवक आला, आमचा निलेश चौधरी दादा नगरसेवक आला. काय संगीत वाजवलं जातं. चौधरी दादा नगरसेवक आला. यानंतर जय हनुमान पोगावच्या विरोधात सोनोई मरुआई बालकुम या दोन संघादरम्यान तुम्हाला लढत पाहायला मिळेल. आणि आजच तुम्ही नानकरच्या विरुद्ध आई देवी वडुनगर असाही सामना ग्रामीणचा अनुभवणार आहात. आपणही तयार राहायचं आहे. मॉर्निंग सेशनला पहिला सामना जो आपल्याला बघायला मिळाला जेथे केवनीच्या विरुद्ध जय जोटिंग देवरुंग संघानं चांगला खेळ साकारत असताना पहिल्या विजयाची नोंद केली. सुपर ओव्हरमध्ये तो सामना तुम्हाला पाहायला मिळाला. तदनंतर सिकंदर स्पोर्ट मापोदीनं वीर तानाजी दापोडेला परास्त केलं. आणि आता सिटी क्रिकेटमधील हा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. अजय पाटील आणि प्रितेश पाटील या दोन खेळाडूंमध्ये चांगली भागीदारी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. पार्टनरशिप जी महत्त्वपूर्ण होती आणि ती भागीदारी आता या ठिकाणी होत असताना धावफलकावरती धावा 56 झाल्यात. किसन गोलंदाजी करण्यासाठी आले आणि इथून आता येणारे 12 बॉल सामना जिंकण्याकरिता 14 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे पा. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायलाही वेळ लागत नाही. असा अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. धर्मराजा चषक 2025 सायंकाळचं सत्र आणि ज्या टुर्नामेंटची क्रेज खरं तर मागच्या 5 वर्षांपासून आपण पाहतोय. क्रेझी किया रे. संपूर्ण भिवंडीच्या बाहेरील संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. किसन गोलंदाजी करण्यासाठी आला प्रितेश समोर. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॅट अक्षरशः त्या ठिकाणी पूर्णपणे रोल केले हातात आणि बॉलला पाठवले पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. अप्रतिम शॉट फ्लेक्सिबल आहे. प्रितेश पाटील आपण बघितलं तर अतिशय जबरदस्त ताकदवर फटका आणि गॅप मध्ये सुद्धा होता हा फटका. सरळ पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉलला 4 रन साठी चौकार. क्रॅकिंग स्ट्रोक क्या फाईन करतोय. प्लेसमेंट लाजवाब. तिसरा चौकार त्याच्या डावात आपण बघितलाय की सरपूरचा बॉल सोडून दिलाय. अनप्लेएबल डिलिव्हरी. सुपर कम बॅक फ्रॉम किसन. चांगला लेंथवर बॉल होता. बॅटर प्रितेशचे मनसुबे आणि बॅटर प्रितेशचा विचार दोघांनाही या ठिकाणी मी म्हणेल बीट केलाय. ज्या पद्धतीने बॉल पाहायला मिळाला परफेक्ट यॉर्कर होता. स्टॉप झालं स्वतः. असेच डॉट चेंडू टाकावे लागतील मॅचमध्ये. पलटवार करायचा असेल तर इथे काय घडलंय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. चॉप करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा धाव त्याही ठिकाणी मिळेल. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 61 धावा. 61 अजूनही 9 धावांची गरज आहे. 70 धावांचं लक्ष्य पार करत असताना पहिल्या डावाचा विचार केला तर वैभव मालीनं अतिशय सुंदर गोलंदाजी केली. परंतु मी म्हणेल धावा ज्या फायटिंग करण्यासाठी हव्या होत्या त्या धावाही जोडल्या होत्या एस के नवाबनं. मात्र तदनंतर ही जी भागीदारी अजय पाटील आणि प्रितेशमध्ये जी भागीदारी झाली त्या खेळीनं मी म्हणेल त्या मॅच मधून ते बाहेर निघालेत. परंतु आणखी एक डॉट आलाय. हा खेळ क्रिकेटचा आहे. कधीही रंग बदलू शकतो. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर धावसंख्या धावफलकावरती 61 वर स्थिर आहे. 9 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत ते 9. यस 9 मध्ये 9 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. या ग्राउंडवर बॉल ऑफ रन इक्वेशन एवढं महागडं नसेल. हो ज्या प्रकारे धावा बनतात परंतु इथे धावांचा पाठलाग होतोय. फुल टॉस आहे. समोर हॅमर केलाय. हातोडा चालवलाय बॉलवरती आणि बॉलला सरळ VIP डाईज वरती पाठवत असताना प्रितेश पाटील येतोय 6. फुल टॉस बॉल होता. हॅमर केलं या बॉलला. सरळ पाठवलं लॉंग ऑफच्या बाहेर. VIP डाईसला सलामी देणारा हा षटकार आणि फक्त 3 रन दूर आहे चॅलेंज स्पोर्ट. किसन पुढचा बॉल सोडून दिला. आणखी एक अवांतर धाव त्या ठिकाणी मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 68 धावा 68. फक्त 2 धावांची गरज आहे. पूर्णपणे आता विजयाकडे अग्रेसर होताना चॅलेंज स्पोर्ट्सनं चॅलेंज ऍक्सेप्ट केलाय एस के नवाबचा. 70 धावांचं लक्ष्य अवघ्या 5 ओव्हरमध्येच कंप्लीट करण्याची तयारी दिसते. कारण 5व्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे.
फक्त 2 धावांची आवश्यकता. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग लाईनअपचा जर विचार केला चॅलेंज स्पोर्ट टीम मध्ये तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट प्रितेश पाटील समोर आणि इथे फटका हवेत आहे. झेल होऊ शकते. फिल्डर प्रयत्न करतायत. बॉल खाली पोहोचलाय हो आणि पकडलाय झेल आणि फायनली एक विध्वंसक विस्फोटक खेळीचा अंत होत असताना प्रितेश पाटीलला मैदान सोडावं लागतो एक महत्वपूर्ण धक्का, परंतु त्यानं त्याचं काम केलंय. कारण आता सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जाईल की नाही माहिती नाही, परंतु विकेट तर प्राप्त जरूर केली कारण 2 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्या आहेत. बॉलमध्ये फक्त 2 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी चॅलेंज स्पोर्ट टीमला. लवकरात लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न केला होता. मागच्या बॉलवर मिस टाइम फटका लागला आणि प्रितेश पाटील सारखा एक चांगला फलंदाज बाद झाल्याने 34 धावा ठोकल्या 14 बॉलमध्ये. अटॅकिंग बॅटिंग केल्याने क्लासिकल फटके प्रितेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅटर भावेश 2 धावांची गरज आहे. ओ स्लॉग स्वीप भावेशनं पाठवल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आंबा जर त्या झाडाला असता तर तो आंबा जरूर पडला असता, परंतु हा फटका विजयाचा भावेशच्या बॅटमधून आणि याचबरोबर चॅलेंज स्पोर्ट संघानं हा सामना जिंकलाय. अभिनंदन चॅलेंज स्पोर्ट टीम अँड हार्ड लक SK नवाब. विजयी फटका स्लॉग स्वीप करत असताना होम ग्राउंडवर भावेश चांगला फटका त्याच्या बॅटमधून चांगला फिनिश त्यानं केला आणि सिक्सरच्या साहाय्यानं चॅलेंज स्पोर्टला हा सामना जिंकून दिला. 70 धावांचं लक्ष अवघ्या 5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं आणि वळी आपण लगेचच जास्त वेळ न घेता सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी SK नवाब टीमनं देखील चांगला खेळ साकारला, परंतु चॅलेंज स्पोर्टच्या समोर थोडेसे कमी पडताना दिसले. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू अंडर प्रेशर 30 धावांचा डाव ज्याच्या बॅटमधून बघायला मिळाला तो खेळाडू ठरलाय प्रितेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. पहिल्या डावामध्ये खरं तर वैभव मालीचाही खेळ चांगला राहिला होता, परंतु जेथे संघ अडचणीमध्ये होता, जेथे धावांची गरज होती, अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिला तर प्रितेश पाटीलच्या बॅटमधून महत्त्वपूर्ण 30 धावा आल्या आणि चॅलेंज स्पोर्ट संघाला त्यानं सामना जिंकून दिला. तो प्रितेश ठरला या मॅचचा हिरो. प्रितेश आपण यायचं सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि लगेचच टीम बालकुम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. जय हनुमान पोगावच्या विरोधात सोनोई मरोई बालकुम या 2 टीम मध्ये तुम्हाला सामना पाहायला मिळेल. ग्रामीणचा आणखी एक सामना कुठेही जाऊ नका, पात्र ऐकत राहा. धर्मराजा चषक 2025. यस प्रितेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने 30 धावांची विस्फोटक आणि विध्वंसक खेळ केली. सुरुवातीला खरं थोडं संघ अडचणीत झाला होता, फलंदाज लवकर बाद झाले. आज सचिन लवकर बाद झाला होता. नेहमी चांगली सुरुवात करून देतो, पण यावेळेला मात्र सचिन बाद झाल्यानंतर पूर्णपणे सूत्र जी पार्टनरशिप झाली ती फार महत्त्वपूर्ण पार्टनरशिप अजय आणि प्रितेशमध्ये, आणि प्रितेश यांनी शेवटी मात्र आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सो मॅन ऑफ द मॅच BC4 माध्यमातून सिटी क्रिकेटच्या माध्यमातून ही मॅच आपण बघितली. चॅलेंज स्पोर्ट्स संघाने विजय प्राप्त केला. प्रितेश आपण यायचं आहे. जे सन्माननीय संजयजी ठाकूर साहेबांना विनंती करणार आहे, कारण आपल्याला शुभ असते आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे. ट्रॉफी आपण आपल्या शुभ असते प्रदान करायची आहे प्रितेशसाठी. प्रितेश त्यांनी या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेश चौधरी साहेब यांच्या माध्यमातून दिलं जाणारं गिफ्ट आपण प्रदान करणार आहोत. येस आमचे सन्माननीय विठ्ठल जाधव साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हे गिफ्ट प्रदान करायचं आहे. जे स्पर्धेचे प्रणेते
निलेदा चौधरी साहेब यांनी स्पॉन्सर केले. त्यानंतर हे आपण खास करून हे जे खास गिफ्ट असते मॅन ऑफ द मॅचसाठी अरेना स्पोर्ट्स क्लब 1 month मेंबरशिप फॉर मॅन ऑफ द मॅच. प्रितेश, ही जी मेंबरशिप आहे खास करून हे जे अरेना स्पोर्ट्स क्लब आहे याचे जे प्रोप्रायटर आमचे योगेश शेठ, आता योगेश चौधरी साहेब यांच्या माध्यमातून आपल्या फॅमिलीसाठी ही 1 month मेंबरशिप आहे. योगेश, प्रितेश वेलप्लेट. प्रितेश आपण थांबायचं आहे. प्रितेश, खरं तर सचिन लवकर बाद झाला. थोडासा संघ अडचणीत, कारण 2 षटकानंतर थोडासा बॅकफुटला होता संघ. जेव्हा बॅटिंगला आला खरं तुझ्यासोबत अजय होता. तुमची दोघांची पार्टनरशिप फार महत्त्वाची ठरली, विजयाकडे घेऊन गेली खरं तर संघाला, चॅलेंज स्पोर्ट संघाला. काय थोडंसं संघ जेव्हा अडचणीत 2 षटकामध्ये फारशा धावा नव्हत्या, काय थोडंसं बॅटिंगला आल्यानंतर काय मनात आलं होतं? काय ना, आम्हाला माहिती होतं की अजयने मला 3 6 मारायचे आहेत आणि ते आम्ही मारले आणि चांगले बॅटिंग केले. अजयने पण सपोर्ट केला. तू तर बॅटिंग केली असं तुला जो सपोर्ट केला आहे अजयने, फार महत्त्वाचं होतं का? हो, नक्की. हा महत्त्वाचा विजय जो आहे हे कुणाला समर्पित करणार आहेस? पूर्ण टीमला आणि मयुरेश पाटील. मित्रांनो, हा होता प्रितेश पाटील, मॅन फ्रॉम दापोडे. पण आज मात्र चॅलेंज स्पोर्ट संघातून खेळताना खूप चांगली बॅटिंग केली. 30 धावांची विस्फोटक आणि विध्वंसक खेळी केली आणि संघाचा विजय जो साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो वेलबेट प्रितेश आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. वळूया आपण लगेचच नेक्स्ट मॅचकडे. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धर्मराजा चषक 2025 मध्ये आयोजक आहेत माननीय श्री निलेश हरिश्चंद्र चौधरी साहेब.